श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आज जीवनातील अडथळे किंवा काही ताप संताप आजच लगेचच दूर होतील असे नाही, पण काही काळातच ते दूर होण्याचे तुला अनुभव होणार आहेत. सध्या तू ज्या परिस्थितींना सामना करत आहेस त्या परिस्थितीसाठी तू खूप काही रडला आहेस, त्रासला आहेस आणि तू माझ्याकडे प्रार्थना करत आहेस. म्हणूनच आजचा हा दिव्य पवित्र तेजस्वी संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. तुझ्या मनावर याचा सकारात्मक परिणाम नक्कीच होणार आहे. म्हणूनच तुझ्यापुढे हा संदेश मी दिला आहे. काहीच दिवसात ही परिस्थिती बदलेल. तुला आशा दिसू लागेल. तुला वाटत होते की तुझ्याजवळ धैर्य नाही. तुला काळजी वाटत होती की आता पुढे काय होणार, कसे होणार. ही भीती, काळजी तुला त्रास देत होती. पण आज मी तुला आश्वस्त करतो की पुढील काही काळातच ही सर्व परिस्थिती आनंदात आणि उत्साहात परिवर्तित केल्या जाणार आहे. तुमच्या जवळून काहीतरी उतरवल्या जात आहे, जे जुने ओझे तुमच्या खूप काही काळापासून तुमच्या ताणतणावाला वाढवत होते, तुम्हाला काळजीत घेऊन जात होते. आता संशय घेऊ नका, कारण हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही मनपूर्वक ऐकल्यास समजून जा की तुमच्यासाठी दिव्य आशीर्वाद आला आहे. स्वतः मी तुमच्याकडे तुमच्या जीवनात बदल घडवण्यासाठी काही करत आहे, जे अद्भुत आहे, रहस्यांनी भरलेलं आहे. आज ते तुम्ही समजण्याच्या स्थितीत नाही आणि मी तुम्हाला ते समजूही देणार नाही, कारण ते गुपित आहे. देवाजवळ खूप काही गोष्टी आहेत ज्या रहस्यासह आहेत, त्या गुपित आहेत. जेव्हा जेव्हा तुला त्या स्पष्टतेची आवश्यकता असेल तेव्हा मी त्या स्पष्टता तुला देईल. पण आजचा दिवस सुखाने आनंदाने घालव. काळजी करू नकोस, कारण मी तुझ्या शांततेला वाढवतो, तुझ्या आनंदाला वाढवतो. बाळा, आज फक्त एवढंच कर, नामस्मरण कर आणि माझ्यावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेव. काही लोकांसाठी स्वतःला झिजवताना काहीच वाटत नाही, पण काही लोक स्वतःला दुसऱ्यांसाठी झिजवत नाहीत आणि कुणासाठीही कामा पडण्याची प्रवृत्ती दाखवत नाही. ते लोक परमेश्वराचे प्रिय नाहीत. बाळा, पण तू तसा नाही. म्हणूनच तू भगवंताचा, परमेश्वराचा प्रिय बाळ आहेस. तुझ्यात ते सर्व गुण विद्यमान आहेत, ज्यामुळे तू देवाचा प्रिय बाळ आहेस. आज शांततेने हा संपूर्ण संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा. तुमच्या जीवनात काही नवीन लोक येणार आहेत. त्या नवीन लोकांसोबत तुम्हाला कधी काही जुळवताना खूप काही आनंदही मिळणार आहे आणि कधीकधी त्यांच्याबद्दल खूप काही प्रश्नही पडणार आहेत. पण या सर्वच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एक सोबत मिळणार नाहीत. काही काळ थांबावा लागेल. कोण कसा आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्यांच्यासोबत काही काळ व्यतीत करावा लागेल. काही कर्म त्यांच्यासोबत बंधन आहे, म्हणून ते निभवण्यासाठीच ते इथपर्यंत आले आहेत, तुझ्यापर्यंत येऊन पोचले आहेत. बाळा, हे सर्व काही मागच्या जन्मातील आहे. तेव्हा फक्त तू कर्म करत राहा. सर्व काही चिंता माझ्या चरणाशी सोपवून दे आणि निश्चिंत राहा. आज हा आवाज तुझ्या मनात उतरू दे, कारण या आवाजाला तू ओळखतोस, कारण हा स्वामींचा आवाज आहे. तू पहिल्यांदाच हा आवाज ऐकत नाहीस, तर निरंतर तू माझा आवाज ऐकतोस आणि स्वीकार करतोस. होय बाळा, आज तुझ्या मनातील ती दुःखद, त्रासदायक अशी वेदना मी दूर करणार आहे, ज्यामुळे तुला वारंवार त्रास होत आहे. तुला हलकं व्हायचं आहे, तेव्हा तुझ्या मनातील ती प्रत्येक इच्छा, प्रत्येक गोष्ट आज तुझ्या स्वामी आई पुढं सांगून टाक. मोकळा हो, रड, पण त्यातून मोकळा हो, कारण मला तुला पुढं न्यायचं आहे.
कधीकधी रडणं देखील तुमच्यासाठी शुभ परिवर्तन आणणार आहे. होय, कारण तुम्ही मनापासून मोकळे झालात की पुढच्या क्षणाला तुमच्यासाठी आजूबाजूला नवीन सर्व काही दिसू लागतं. त्यातच मी संधींचा पाऊस तुमच्याकडे पाठवणार आहे. ज्या संधींना तुम्हाला स्वीकार करावंसं वाटत असेल ती स्वीकार करा. एवढंच आहे की या संधी स्वीकारत असताना मनोबल वाढवले पाहिजे, श्रद्धा आणि विश्वास ठेवला पाहिजे. तेव्हाच या संधी तुम्ही सहजपणे स्वीकाराल. बाळा, मला तुमची मदत करायची आहे. जर देवाची मदत तुम्हाला हवी असेल तर आत्ताच होय म्हणा आणि होय म्हणून ती स्वीकार करण्यास तयार व्हा. तुम्ही खूप काही नशीबवान आहात. म्हणूनच आजचा हा दैवी पवित्र संदेश तुम्हाला निवडतो, तुम्हाला पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करतो. नेहमीच इतरांना दोष देणे बंद करा. कधीकधी तुमच्यात काही दोष आहे का हे पडताळून पहा आणि त्या दोषातून मुक्त होण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करा, कारण मी तुमच्यासोबत आहे. कधीकधी स्वतःला श्रेष्ठही माना, कारण तुम्ही इतरांपेक्षा कित्येक गुण श्रेष्ठ आहात. तुमच्यात खूप काही आहे जे तुम्ही इतरांना दाखवत नाही. तुम्ही त्याचा पसारा घेऊन कुणाही पुढे उभे राहत नाही. पण काही लोक मात्र त्याचा पसारा वारंवार कुणातरी समोर मांडत असतात. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, कारण ते इतरांना लोभण्यासाठीच ते सर्व काही करत असतात. ते इतरांचं लक्ष आपल्याकडे वेधावं, आपण त्यात गुंतावं यासाठीच प्रयत्न करत असतात. तुझ्याही अवतीभोवती असे कित्येक लोक आहे जे स्वतःला श्रेष्ठ मानतात, जे इतरांना तुच्छ मानतात. होय, मी त्यांची नावे देखील ओळखतो. पण तू चिंता करू नकोस. आता तुझ्यासाठी मार्ग मोठा करण्यात येत आहे. थांब, थोडा थांब. हे सर्व काही बदलणार आहे. आज जे काही तू त्रासदायक पाहत आहेस ते सर्व काही पुढील काळात तुझ्यापासून दूर करण्यात येत आहे. तू स्वतःला कमजोर मानू नकोस, तर तू माझा प्रिय आणि बलवान बाळ आहेस. होय, तू सत्य ऐकत आहेस, कारण तुझ्यात मी कित्येक असे गुण दिले आहेत ज्यामुळे तू यश, सुख, संपन्नता, आरोग्यता प्राप्त करत आहेस. बाळा, कदाचित तुला हा संदेश ज्या क्षणाला मिळेल त्या क्षणाला तुझ्या मनात भीती असेल, काही त्रास असेल, पण भिवू नको, काळजी करू नकोस. तुझा देव, तुझा स्वामी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे. सगळ्यांसारखंच वागण्याची परिस्थिती तुझ्यावर मी येऊ देणार नाही. काही लोक फार मतलबी असतात, कामापुरतंच कुणाशी बोलतात, कुणाच्या वादविवादात ते मात्र फक्त दुरून गंमत पाहतात. तशातला तू नाही, कारण मला माहीत आहे तुझ्या डोक्यावर माझा हात आहे. तुझी बुद्धी त्या दिशेने वळत नाही. ते चुकीचे निर्णय तू कधी करत नाहीस, कारण तू खूप काही सहन केलं आहेस. तुला उभं राहण्यासाठी मी प्रत्येक दिवशी आशीर्वाद पाठवतो, तुझी काळजी घेतो. बाळा, आज दिवस मोठा आहे, आनंदाचा आहे. तुझ्यासाठी एक मोठा चमत्कार आणि आनंदाची बातमी तुझ्या मार्गात आहे. कदाचित तुम्ही त्या मार्गावर चालण्यासाठी सुरुवातही केली आहे. आता काही काळातच तुम्ही तो आनंद प्राप्त करणार आहात. मला तुमची मदत करायला आवडते, म्हणूनच आज तुम्हाला हलकं वाटत आहे, कारण माझी मदत तुमच्यापर्यंत योग्य वेळेवर येऊन पोहोचली आहे. बाळा, दुःख, त्रास ते सर्व काही आता तुझ्यापासून वेगळं केल्या जाणार आहे. तुम्ही श्रीमंत, सुख आणि आनंद प्राप्त करण्यासाठी, यशाने भरण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नात मी तुम्हाला साथ देतो. मी तुम्हाला उंचावतो आणि तुमच्यासाठी माझे मार्गदर्शन पाठवतो. कदाचित काही लोक देवापुढे येताना घाबरतात, पण घाबरू नका आणि देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. देव तुमची मदत नक्कीच करतो, तुम्हाला पुढे नेण्यासाठी, तुमचं जीवन विस्तारित आणि सुखाने, आनंदाने भरण्यासाठी. तुम्ही तुमच्या प्रियजनांना जे अधिक देण्यासाठी प्रयत्न करत आहात त्यात मी तुम्हाला विजयी घोषित करतो, तुम्हाला निवडतो आणि तुमच्यासाठी मोठे आशीर्वाद पाठवतो. ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत असाल
त्या क्षणाला तुमच्यासाठी एक आनंद येत आहे. असं समजू नकोस की तू एकटा आहेस. तू कधीही एकटा नाहीस. तर मी सदैव माझी प्रेमाची नजर तुझ्यावर ठेवतो. तुला तो आनंद देण्यासाठी आज मी इथे उपस्थित आहे. खऱ्या गोष्टी ऐका, खऱ्या गोष्टी करा, कार्य करा, चांगले कर्म करा, कुणाची मदत करा, कारण ती देवाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. तुम्ही जर निवडल्या गेला आहात चांगल्या कर्मासाठी, तर स्वतःला पवित्र आत्मा माना, कारण तुमची भेट आता लवकरच अशा व्यक्तीसोबत होणार आहे, जो निरंतर चांगले कर्म करतो, दुसऱ्यालाही चांगला मार्ग दाखवतो आणि स्वतःही त्या मार्गावर चालतो. जर तुम्ही अशा व्यक्तीशी भेटू इच्छिता तर आताच कमेंट्समध्ये होय देवा मी भेटू इच्छितो असे म्हणा आणि तुम्ही काही काळातच पाहाल की असे सुखद अनुभव तुम्ही वारंवार करणार आहात. तुमच्या आयुष्यात आता अपयश नाही तर सुख, समृद्धी आणि यश येणार आहे. तुमच्या आयुष्यात सर्व काही सुखाने भरणार आहे. देव म्हणतात, बाळा, तुझ्या प्रामाणिक मनाला मी त्या योग्य मार्गावर नेत आहे, जिथे तुझ्यासाठी सुख, समृद्धी, आनंद आणि तुझे गोड नाते आहे. तुझ्या त्या गोड नात्यातून तुला प्रेम, अधिक प्रेमाची भावना, ते सुसंवाद सर्व काही प्राप्त होणार आहे. तुझ्या मनातली अपयशाची आणि भीतीची भावना काढून टाकण्यासाठीच मी हा संदेश तुला प्रदान करतो. घाई करू नकोस. काही निर्णय योग्य वेळेवर घ्यायचे आहेत. योग्य वेळ आली की तू योग्य पद्धतीने पुढे जाशील. आज थकला असशील, काळजी करत असशील, काही मनात भीती असेल, पण ती उद्या राहणार नाही, कारण मी तुझी काळजी घेत आहे. तुझा स्वामींवर विश्वास आहे ना? मग माझ्या मार्गांवर तू आपोआप पुढे चालत राहा. तुझ्या आयुष्यात हळूहळू होणारे परिवर्तन हे तुझ्यासाठी सुखाने भरणारे आहेत, तुला पुढं नेणारे आहेत. आर्थिक परिस्थिती उंचावण्याचे काही शुभसंकेत तुला या रात्रीतून मिळणार आहेत. सगळं काही बदलणार आहे, पण तुझा स्वभाव, तुझी इच्छा, तुझं यश आणि तुझी श्रद्धा मात्र तशीच राहील. तू यश आणि यशच प्राप्त करशील. बाळा, मी तुझ्यासाठी ते सर्व काही करणार आहे जे तुला हवं आहे. तू जेव्हा प्रार्थनेद्वारे मला ते मागू इच्छितोस, तेव्हाच मी ते तुझ्या आत्मविश्वासाने पाठवतो. तुझ्यासाठी चमत्कार पाठवतो. बाळा, स्वतःच्या क्षमतांना वाढव, क्षमतांवर विश्वास ठेव, कारण तुझं भविष्य उज्ज्वल आहे. तुझा भाग्योदय करणारा काळ मी जवळच पाठवत आहे. तू ज्या काही सुरक्षेच्या अपेक्षा करतोस, तुझ्या भावना आहेत की स्वामी जेव्हा जेव्हा मी नामस्मरण करतो तेव्हा मी सुरक्षित आहे. होय बाळा, तू सुरक्षित आहेस. तू लवकरच माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होणार आहेस. कदाचित काही लोक तुझ्याकडे पाहताना विश्वास देखील करणार नाहीत की काही काळापूर्वी तुझं मनस्थिती काही गंभीर होती. तुझी मनस्थिती काळोखाने भरलेली होती, पण आज त्याच ठिकाणी लख्ख प्रकाश तुझ्या जीवनात आला आहे. तो स्वामींनी पाठवलेला आहे. तो आनंदाचा आहे. तो स्वीकार कर. पैशांबाबत चिंता करू नकोस, कारण आता तुझ्यासाठी मी असे मार्ग सुचवणार आहे ज्यामुळे तू ते स्वीकार केलेस की तुझ्या आयुष्यात भरभराटीचा पाऊस येणार आहे. जर तू हा संदेश ऐकत आहेस तर तुझ्या आयुष्यातून निघून जाईल ती गरिबी, कष्ट, दारिद्र्य, त्रास, रोगराई आणि खूप काही अशा जुनाट समजुती ज्या तुझ्यासाठी त्रासदायक होत्या, आणि तुला मिळणार आहे सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद, विपुलता आणि भरभराट. तू हे सर्व काही स्वीकार कर, कारण अजून वेळ गेलेली नाही. तुझी वेळ येत आहे, ती शुभ वेळ, ज्या वेळेत तुम्ही आनंदाने परिपूर्ण होणार आहात, कारण माझी मदत तुम्हाला हवी आहे आणि ती योग्य वेळेवर मी तुम्हाला पोहोचवत आहे. बाळा, कधीही स्वतःची इतरांशी तुलना करू नकोस.
तुझ्यात मी असे गुण दिले आहेत ज्या तुझ्या गुणांमुळे तू अधिक प्रसिद्ध होशील. तू अधिक पूर्वीपेक्षाही खूप काही असामान्य दिसू लागशील, कारण तुझ्यात ते यश भरभराट मी देणार आहे. तू जिथे उपस्थित असशील तिथे लोक तुझी वाहवा करतील, तुझ्याकडे वळून वळून पाहतील आणि तुझ्या कार्यांना पाहतील, कारण आता तुझ्या कार्यात ते बदल, तुझ्या आयुष्यात ते सुखद परिणाम मी देत आहे. काळजी नसावी, कारण तुझा देव तुला घाबरू देणार नाही. कुठलाही व्यक्ती, कुठलंही संकट किंवा कुठलाही शत्रू आता तुझं काहीही वाईट करू शकणार नाही. बाळा, काळजी करू नकोस. तुझ्या देवाने तुझा हात धरला आहे आणि तुला योग्य मार्गावर नेत आहे. तो योग्य मार्ग जिथे तुला थांबायचा आहे, जिथे तुला तुझा आनंद प्राप्त करायचा आहे, तुझं यश प्राप्त करायचं आहे. तुझी पावले आता मी तुझ्या यशाच्या दिशेने घेऊन जात आहे. जेव्हा यश मोठं प्राप्त करायचं आहे तेव्हा काही कष्ट करायला तयार हो. होय, कष्ट करावे लागतील, घ्यावे लागतील, कारण त्यानंतर मोठा विजय निश्चित आहे. बाळा, माझी मदत योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येत असते. ती तुम्ही आनंदाने स्वीकारल्यास तुमच्या भाग्यात अनेक चमत्कार घडू लागतात. तुटलेली नाती जुळू लागतात. गेलेले कार्य पुन्हा मिळू लागते. गेलेली बरकत पुन्हा वाढू लागते. होय, विश्वास ठेवा स्वामी शक्तीवर, स्वामींच्या अफाट कार्यांवर, कारण तुमच्यासोबत देवही लढाई करत आहे. तुम्ही तुमच्या मनाशीच लढत आहात. मला माहीत आहे की तुमचे मन थकले आहे, तरी देखील तुम्ही हार मानत नाही. विश्रांती घ्या आणि पुन्हा उद्या सकाळी तयार व्हा आपली लढाई करण्यासाठी, कारण प्रत्येक गोष्ट आत्ताच मिळेल असे नाही. काही काळ थांबावे लागेल, कधीकधी वाट पाहावी लागेल, कधीकधी काही कार्य करावे लागतील, तर कधी थोडासा संघर्ष करावा लागेल. पण या संघर्षातून मोठा विजय निश्चित होईल. चिंता दूर होईल, काळजी दूर होईल. जे काही ओझं आहे ते ओझं मी हलकं करण्यासाठीच आज तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे. बाळा, माझी मदत तुला निरंतर आहे. तुझं कुटुंब आणि तू जे काही नामस्मरण करतोस त्यापर्यंत सर्व काही इच्छित तुला प्राप्त होणार आहे. तू जिथे जिथे उपस्थित असतोस आणि जिथे जिथे स्वामींचे नाम घेतोस तिथे तुझे प्रत्येक कार्य पूर्ण होते. कोण कितीही तुझ्यासाठी नकारात्मक भावना ठेवो किंवा चुकीचं वर्तणूक करो, तरी देखील तुझं काहीच बिघडणार नाही, कारण तू स्वामींचा कृपापात्र बाळ आहेस. तुझ्यावर माझी माया आहे, तुझ्यावर माझा आशीर्वाद निरंतर आहे. तू जिथेही कार्य करतोस त्या कार्याच्या ठिकाणी आता तुझा मान सन्मान अधिक वाढीस लागणार आहे. होय, तुझ्या प्रयत्नांमध्ये ते यश भरण्यासाठी मी तुला आशीर्वादाने भरतो. बाळा, काळजी करू नकोस. सर्व सुख तुला मिळत आहेत, आनंद येत आहे. त्या आनंदासाठी तयार हो. आर्थिक समस्या लवकरच संपतील. तुम्ही मोठ्या आनंदाने परिपूर्ण होणार आहात. होय, देवाने तुमची निवड केली आहे. स्वामी शक्ती महान, माझा देव महान असे लिहायला विसरू नका. स्वामी माऊलीचा हा कृपा प्रसादाचा आशीर्वादी रूपी संदेश तुम्ही ऐकत आहात. हा स्वीकार करा. मनोमन देवाला प्रार्थना करा. ती प्रार्थना स्वीकार होईल. तुमच्या सर्व काही कष्टांना स्वामी विराम देतील आणि तुम्हाला यशाने भरतील, आनंदाने भरतील. जर तो तुम्ही आनंद प्राप्त करत असाल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, मी आनंदासाठी तत्पर आहे, तयार आहे अशी कमेंट करा. माझा देव महान, माझे स्वामी महान असे लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत, तुम्हाला भरभराट देवत, तुम्हाला सुख संपत्ती देव, तुमचे आरोग्य उत्तम राहो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. बाळा, स्वतःच्या क्षमतांना वाढव.
क्षमतांवर विश्वास ठेव, कारण तुझं भविष्य उज्ज्वल आहे. तुझा भाग्योदय करणारा काळ मी जवळच पाठवत आहे. तू ज्या काही सुरक्षेच्या अपेक्षा करतोस, तुझ्या भावना आहेत की स्वामी जेव्हा जेव्हा मी नामस्मरण करतो तेव्हा मी सुरक्षित आहे. होय बाळा, तू सुरक्षित आहेस. तू लवकरच माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होणार आहेस. कदाचित काही लोक तुझ्याकडे पाहताना विश्वास देखील करणार नाहीत की काही काळापूर्वी तुझं मनस्थिती काही गंभीर होती. तुझी मनस्थिती काळोखाने भरलेली होती, पण आज त्याच ठिकाणी लख्ख प्रकाश तुझ्या जीवनात आला आहे. तो स्वामींनी पाठवलेला आहे. तो आनंदाचा आहे. तो स्वीकार कर. पैशांबाबत चिंता करू नकोस, कारण आता तुझ्यासाठी मी असे मार्ग सुचवणार आहे ज्यामुळे तू ते स्वीकार केलेस की तुझ्या आयुष्यात भरभराटीचा पाऊस येणार आहे. जर तू हा संदेश ऐकत आहेस तर तुझ्या आयुष्यातून निघून जाईल ती गरिबी, कष्ट, दारिद्र्य, त्रास, रोगराई आणि खूप काही अशा जुनाट समजुती ज्या तुझ्यासाठी त्रासदायक होत्या. आणि तुला मिळणार आहे सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद, विपुलता आणि भरभराट. तू हे सर्व काही स्वीकार कर, कारण अजून वेळ गेलेली नाही. तुझी वेळ येत आहे, ती शुभ वेळ, ज्या वेळेत तुम्ही आनंदाने परिपूर्ण होणार आहात, कारण माझी मदत तुम्हाला हवी आहे आणि ती योग्य वेळेवर मी तुम्हाला पोहोचवत आहे. बाळा, कधीही स्वतःची इतरांशी तुलना करू नकोस. तुझ्यात मी असे गुण दिले आहेत ज्या तुझ्या गुणांमुळे तू अधिक प्रसिद्ध होशील. तू अधिक पूर्वीपेक्षाही खूप काही असामान्य दिसू लागशील, कारण तुझ्यात ते यश, भरभराट मी देणार आहे. तू जिथे उपस्थित असशील तिथे लोक तुझी वाहवा करतील, तुझ्याकडे वळून वळून पाहतील आणि तुझ्या कार्यांना पाहतील, कारण आता तुझ्या कार्यात ते बदल, तुझ्या आयुष्यात ते सुखद परिणाम मी देत आहे. काळजी नसावी, कारण तुझा देव तुला घाबरू देणार नाही. कुठलाही व्यक्ती, कुठलंही संकट किंवा कुठलाही शत्रू आता तुझं काहीही वाईट करू शकणार नाही. बाळा, काळजी करू नकोस. तुझ्या देवाने तुझा हात धरला आहे आणि तुला योग्य मार्गावर नेत आहे. तो योग्य मार्ग जिथे तुला थांबायचा आहे, जिथे तुला तुझा आनंद प्राप्त करायचा आहे, तुझं यश प्राप्त करायचं आहे. तुझी पावले आता मी तुझ्या यशाच्या दिशेने घेऊन जात आहे. जेव्हा यश मोठं प्राप्त करायचं आहे तेव्हा काही कष्ट करायला तयार हो. होय, कष्ट करावे लागतील, घ्यावे लागतील, कारण त्यानंतर मोठा विजय निश्चित आहे. बाळा, माझी मदत योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येत असते. ती तुम्ही आनंदाने स्वीकारल्यास तुमच्या भाग्यात अनेक चमत्कार घडू लागतात. तुटलेली नाती जुळू लागतात. गेलेले कार्य पुन्हा मिळू लागते. गेलेली बरकत पुन्हा वाढू लागते. होय, विश्वास ठेवा स्वामी शक्तीवर, स्वामींच्या अफाट कार्यांवर, कारण तुमच्यासोबत देवही लढाई करत आहे. तुम्ही तुमच्या मनाशीच लढत आहात. मला माहीत आहे की तुमचे मन थकले आहे, तरी देखील तुम्ही हार मानत नाही. विश्रांती घ्या आणि पुन्हा उद्या सकाळी तयार व्हा आपली लढाई करण्यासाठी, कारण प्रत्येक गोष्ट आत्ताच मिळेल असे नाही. काही काळ थांबावे लागेल, कधीकधी वाट पाहावी लागेल, कधीकधी काही कार्य करावे लागतील, तर कधी थोडासा संघर्ष करावा लागेल. पण या संघर्षातून मोठा विजय निश्चित होईल. चिंता दूर होईल, काळजी दूर होईल. जे काही ओझं आहे ते ओझं मी हलकं करण्यासाठीच आज तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे. बाळा, माझी मदत तुला निरंतर आहे. तुझं कुटुंब आणि तू जे काही नामस्मरण करतोस त्यापर्यंत सर्व काही इच्छित तुला प्राप्त होणार आहे. तू जिथे जिथे उपस्थित असतोस आणि जिथे जिथे स्वामींचे नाम घेतोस
तिथे तुझे प्रत्येक कार्य पूर्ण होते. कोण कितीही तुझ्यासाठी नकारात्मक भावना ठेवो किंवा चुकीचं वर्तणूक करो तरी देखील तुझं काहीच बिघडणार नाही. कारण तू स्वामींचा कृपापात्र बाळ आहेस. तुझ्यावर माझी माया आहे. तुझ्यावर माझा आशीर्वाद निरंतर आहे. तू जिथेही कार्य करतोस त्या कार्याच्या ठिकाणी आता तुझा मान सन्मान अधिक वाढीस लागणार आहे. होय, तुझ्या प्रयत्नांमध्ये ते यश भरण्यासाठी मी तुला आशीर्वादाने भरतो. बाळा, काळजी करू नकोस. सर्व सुख तुला मिळत आहेत. आनंद येत आहे. त्या आनंदासाठी तयार हो. आर्थिक समस्या लवकरच संपतील. तुम्ही मोठ्या आनंदाने परिपूर्ण होणार आहात. होय, देवाने तुमची निवड केली आहे. स्वामी शक्ती महान, माझा देव महान असे लिहायला विसरू नका. स्वामी माऊलीचा हा कृपा प्रसादाचा आशीर्वादी रूपी संदेश तुम्ही ऐकत आहात. हा स्वीकार करा. मनोमन देवाला प्रार्थना करा. ती प्रार्थना स्वीकार होईल. तुमच्या सर्व काही कष्टांना स्वामी विराम देतील आणि तुम्हाला यशाने भरतील, आनंदाने भरतील. जर तो तुम्ही आनंद प्राप्त करत असाल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, मी आनंदासाठी तत्पर आहे, तयार आहे अशी कमेंट करा. माझा देव महान, माझे स्वामी महान असे लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत, तुम्हाला भरभराट देवत, तुम्हाला सुख संपत्ती देव, तुमचे आरोग्य उत्तम राहो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.